गाबोली एक नंबर जा, एकच नंबर. तिकडे गेलो शूटिंगला. भारी गाबोली फ्राय करून मस्त लागते एकदम ना. जबरदस्त. जा सगळे माशाचे काय? सगळ्या माशाचे एक नंबर. जामच मोठी आहे. हे पण किती किलोची साधारण गाबोली? 2 किलोच्या वरती. हा 2 किलोच्या वर. 2 किलोची वरती ना. जबरदस्त. तर नमस्कार मित्रांनो, मी अनिल पाटील आणि स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनलवरील आपल्या आवडत्या उपकार व्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आज आपण आलो अलिबाग मधील साखर कोळीवाडा येथे आणि आमचे मित्र जगू नाखवा आणि त्यांचा मुलगा दुर्वेश. याच्यात दुर्वेशच्या हळदी आहेत. तर हळदीचा आपण आज व्लॉग बनवणार आहोत. आणि हे आमचे मित्र आहेत जगू नाखवा आणि त्यांच्या मुली आहेत. आणि तर मित्रांनो, आता आपण केळी आणायला जाणार आहोत आणि केळी आणल्यानंतर केळी बांधणं आणि एकंदर सगळं हळदीचा कार्यक्रम आपण आजच्या व्लॉग मधून पाहणार आहोत. तर चला मित्रांनो, निघूया आपण पुढे व्लॉग कडे. व्हिडिओ मध्ये बरं वाटत नाही ना. येऊ दे बिंदास. मामा चातून थोडं अरे घे रे चल. पाना हातात का बोय नको चिकटून नको. अरे टेना कुठे टेना? हा शिक्षण आहे. दूध आहे टेना बघतो ते टेना पाहिजे.
चला ताई नमस्कार, बऱ्यात ना? नवरा मुलगा आपला मागाशी दाखवला तेव्हा, आणि ह्यात त्याची आई आणि भाऊ कुठे आहेत? भाऊ या. आणि आमचे भाऊ म्हणजे आमचे मित्रच आहेत ते, आणि ह्या वहिनी आणि ह्या नवरा मुलगा. आता आपण तिकडे जेवणाचा कार्यक्रम चालू आहे, जेवण बनवायचा, तिकडे जाऊया चला. मस्त गाणं. कुठल्या ताई तुम्ही? साखरच्यात काय? आणि आजीच तर का ओळखते पहिल्यापासून? तुम्ही सगळ्या साखरेतल्या? ताई ना पण बरं बरं, पण छान छान गाणं गेलं. हो ओळखता मावशीला पण. ताई साच्यातले वडे आहेत ना, ह्याला साच्यातले वडे बोलतात ना? आणि ते थापलेले हातात ते वेगळे, ते तिकडे आहेत काय? हा कुठले? ह्याला खारे काय? घाऱ्या म्हणतात. ह्या घाऱ्या आणि ते आमच्या इथं कोणी लोकांच्या या घाऱ्यांची पद्धत असते. हा हा बरोबर. हे हातावर थापलेले ना? हो, हातावर थापलेल्या घाऱ्या. या आमच्या घाऱ्यांचा देवाला मान असतो. या घाऱ्यांचा युट्यूबवर या कुठल्या बनवणाऱ्या कुठल्या आहेत? साखरेतल्याच आहेत काय? बहिणी, नवऱ्याच्या बहिणी. हो काय? मावशा काय? आणि आजी. आजीच तर मेन आहे. एक मिनिट उठू नका आता, तुम्ही बोला. आमच्या कोणी पद्धतीचे वडे असतात ते असे घाऱ्या म्हणतात त्याला. वडे किती किलोचे केले? 65 किलो. म्हणजे कुठले ते साच्यातले पण आणि साच्यातले पण आणि हे पण. साच्यातले किती किलोचे होते साधारण? 60 किलोचे. आणि ते 45. मी 105 किलोचे वडे बनवलेत एवढे? हो काय? हे आपले कोळी पद्धतीचे, आगरी कोळी पद्धतीचे वडे. काय हे काय चालू आहे? सोडे. हा सोडे आणि सोड्यांचे कालून आहे काय? हे फोडणी. शेंगा सोडे. बापरे, हे किती सोडे आहेत?
ते सोलले म्हणजे सगळी 100 किलो कोलंबी आहे. त्याच्यात थोडी याच्यात टाकायची आहे हा आणि घेवडा कोलंबी करायची. कसली? घेवड्याच्या शेंगा घेवडा हा हा आणि कोलंबीची भाजी कोलंबीची म्हणजे. भाजी काय दुपारसाठी काय 2 टायमाला पण होईल ती ना आत्ताच दुपारसाठी. मच्छी पण भरपूर आहे कोलंबी पण भरपूर आहे. सगळे तुम्ही ताई कुठल्या बोडणीवरच्या हा बोडणीवरच्या जेवणाची ऑर्डर घेता की जेवणाची ऑर्डर घेतो. हो जेवण काय किती बायका आहेत तुमच्या साधारण? आता आम्ही 4 जण आहेत आणि दुसऱ्या भांडीवाल्या वगैरे वेगळे. हो काय मग तुम्ही जेवणाचीच ऑर्डर घेता? जेवणाच्या भांडीवाल्या साफसफाईवाल्या वेगळे हो काय आणि आम्ही जेवण बनवतो. फक्त मच्छीच की सगळं सगळं सगळे ऑर्डर घेतो जेवणाच्या? मंडळी इथं आपण साखर कोळीवाड्यात आहोत आणि तुम्हाला माहितीच आपण सगळं चालू आहे जेवणाच्या. आणि त्याच्या ताई होत्या त्या बोडणीच्या आहेत त्या आणि त्या जेवणाची पण ऑर्डर घेतात. स्क्रीनवर पुढे मी त्यांचा काही नंबर देत चालेल ना? स्क्रीनवर त्यांचा नंबर देतोय मी आणि तुम्हाला जर जेवणाची ऑर्डर द्यायची असेल तर त्यांची संपर्क करा. आपल्या अलिबाग तालुक्यात कुठेही असेल ते जेवणाची ऑर्डर घेतात. सगळे वगैरे आयडियाच होते ना. हो हो एक कोलंबी किती आहे? कोलंबी किती आहे बोलले तुम्ही? सगळी 100 किलो. सगळी 100 किलोची कोलंबी आहे काय? म्हणजे अजून आहे हा सोडलेली आहे. सोडून वगैरे धुवून वगैरे ठेवायची असते ती. हा हा अजून आहे भरपूर आहे. एकदा झालं ना तर मस्त तरी करलेलं काळवण असते ना हा त्याची व्हिडिओ. हा ती घेतो नंतर पूर्ण झाल्यानंतर ना. हा झाल्यानंतर घेतो बनवताना पण थोडीशी घेतोय. तुम्ही कुठल्या ऑर्डर घेता की साखरेतल्या शेजारनी? सगळे मावश्या काके सगळे हो काय कोळी पद्धतीचे वडे म्हणजे आगरी कोळी पद्धती फेमस आगरी पद्धतीचे. काही लोणचं कुठे बोलत तुम्ही? ते वडापाव जेवण सगळं बटाटे. ते कसं लोणचं आहे? अच्छा आंब्याचं गोड लोणचं काय? ते किती किलोचं आंबे तरी साधारण? हे 100 किलो. म्हणजे कधी बनवलं? आता आज म्हणजे पाटे बनवलं आज सकाळी बनवलंय काय? हो काय हे पण हा 40 किलो गुळ टाकलाय. 40 किलो गुळ आणि आंबे 100 किलो. हो काय मग हे 2 टायमाला जेवला? हा 2 किलो मसाले. 2 किलो मसाले. मस्त एक नंबर आलो. बघूनच तोंडाला पाणी सुटलं ताई. नाही खरंच छान मस्त झालं एकदम. बाबू नवर मुलगा कोण? बाबू कोणाचा? माझा नवर देवाचा कोण? भाऊ काय बारका? नातू काय? बाबू हाय कर. हाय हाय कर. हाय बँड बाजे वाजताना डीजे बी वाजतय. आज मांडव दाराला, आज मांडव दाराला. आमच्या दुरेची हालत गाजतय साखरे गावाला. आमच्या दुरेची हालत गाजतय साखरे गावाला. आमच्या दुरेची हालत गाजतय साखरे गावाला. आमच्या दुरेशी हालत गाजतय साखरे गावाला. मनाची पत्रिका दिली हो माझे करण्याचे राईला, करण्याचे राईला, करण्याचे राईला. मनाची पत्रिका दिली हो करण्याचे राईला, करण्याचे राईला, करण्याचे राईला. हळदीला रूप रूप जारा सर्वेश नवरा शब्दही मांडवाला. आमच्या दुनियाची हालत गाजतय साखर गावाला. आमच्या दुनियाची हालत गाजतय
पेरे गावाला आणि मामा आले त्यांचे दुधाने पाय धुवा आणि मामा आले त्यांचे दुधाने पाय धुवा मामा आले त्यांचे दुधाने पाय धुवा अरे मामा आले त्यांचे दुधाने पाय धुवा वर्मा इकडे आहे. हो वहिनी किती किलोचा आहे मच्छी? 30 किलोचा काय? आता घेऊन कोण तुम्ही जाल का बंड्या जाणार आहे? नाही तुम्हीच जायला पाहिजे. चालेल बंड्याकडे बंड्या घे चला त्याला कापायला जाऊ त्याचा घे उचल आता घे आता मी मामा कुठला मासा आहे? किती किलोचा आहे साधारण? आणि तो पण तेवढा साधारण ना दोन्ही सगळेच आहेत काय? किती आहेत साधारण किती आहे ते? आया मामा किती किलोचा आहे तो? हा 40 या आईला पहिल्यांदाच बघतोय मामा एवढा मोठा साकला. एकच नंबरचा. चाळी पाची सकलेच आहेत ना? पाची सकले ना? ए दादा हा कुठला आहे? हा कुठला मच्छी आणले? ही कुठली आहे मच्छी? नारला. इकडे तुम्ही खाऊन काढून तर नाले कापून देता नको. तुम्ही मोकले हो खाऊन घ्या जेवून घ्या मग पाणी देऊ दादा किती किलोचा असतो साधारण किती किलोचा असला? 8-9 किलोचा असला. तो पण तेवढाच आहे ना जवळजवळ? बघा इथे जवळ 8-10 मासे आहेत मोठे मोठे. हे कुठले दादा? हे नारला ना? आणि हा सकला.
आता शो आमचा आहे नंतर दादा हे दादा हा मासा कुठला आता कापतोस तो तेच आहे नारळाचं. नारळाच ना आपण हा किती किलो आहे साधारण 7-8 किलोच होईल ना सकाळपासून आलोय अगदी केळी कटिंग पासून सगळे पूर्ण कार्यक्रम अटेंड करतोय हा आणि मला मित्र जेवलकर बोला ते बरोबर आहे इथली साखर कोळवडची जेवढी मित्रमंडळ आहेत ना भरपूर काम करतात अगदी सगळं जे पडेल ते काम करतात आणि ह्या कार्यक्रमाला असेच मित्र परिवार नातेवाईक यांचं सहकार्य लागलं तर खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने कार्यक्रम आणि खूप चांगल्या पद्धतीने इथे हळदी समारंभ होतोय तर मित्रांनो आजचा हा आपला उपकार व्लॉग कदाचित मोठा होऊ शकतो त्यामुळे माझ्या डोक्यात प्लॅन असं आहे की पार्ट 1 आणि पार्ट 2 असं 2 पार्टमध्ये आपला व्लॉग होणार आहे तर व्लॉग कुठे स्किप करू नका शेवटपर्यंत बघा धन्यवाद मंडळी कोळी लोकांची हळद म्हणजे नाद नाही करायचा आणि ही जवळपास 500 किलो मच्छी कटिंग करतायत आणि ती रात्री जे पाहुणे येतील जे नातेवाईक मित्रमंडळी येतील सगळे गाववाले येतील त्यांच्यासाठी हे रात्रीचं कालवण बनवणार आहेत बंड्या काय करतोस मावऱ्याला बर्फ मारतोस कापून झालेला आहे पिशव्या भरल्या काय माहिती काढताना सगळं आता आपण तो कापलेली मच्छी होती मावरा होता सगळा तो कटिंग करून आपण पुन्हा फ्रीज मध्ये ठेवलेला आहे डोकं केवढं मोठं होईल तरी डोकं किती किलोचं होईल तरी 3 किलो होईल हा आणि तो डोकं पण 5 किलो होईल वाढले पैसे गाबोली आया 1 नंबर जा एकच नंबर तिकडे गेलो शूटिंगला भारी गाबोली फ्राय करून मस्त लागते एकदम ना जबरदस्त जा सकल्या माशाची काय एक नंबर जामच मोठी आहे हे पण किती किलोची साधारण गाबोली हा 2 किलोची वरती ना जबरदस्त आया सगळी गाबोली आहे ती भारीच काम आहे सगळी सकल्या माशाची सगळी नारळाचा आणि सकल्या माशाची मस्त मस्त 1 नंबर भारीच हा हे चाकण्याला काय मामा हे चाकण्यासाठी मग चाकण्याला नाही चाकण्यासाठी ना चाकण्याला ना 1 नंबर काम आहे आता दादा आपण कधी बनवणार आता हा मावरा रात्रीसाठी काय बनवायला केव्हा घेणार 5 वाजता बनवायला घेणार ना सकला ना सकला सगळं कटिंग केलंय ना नारला आया कामच काढलास रे माणूस मोठा ना मच्छी छोटी पटकन गेले कुठं आहे कांदा कुठं आहे नाव काय कमी आवाज जरा कमी घराची